शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तवाढीसाठी टिप्स. 1. खोकल्याबरोबर श्वसन संस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज 4 तुळशीची पाने 4 मिरीबरोबर चघळावीत. 2. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफ सिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 1 लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. 3. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मॉर्जिरिस म्हणजे कुटरा घालून 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे. 4. सकाळी उठल्याबरोबर 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी प्यावे. 5. मक्याचे कणीस सुद्धा हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयोगी आहे. 6. 2 ते 3 अंजीर दुधामध्ये उकळून खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. 7. 2 चमचा हळद कोमट पाण्यात टाकून रात्री झोपण्याआधी प्या. शरीरात हिमोग्लोबिन वाढते. 8. 1 ग्लास पाण्यात 1 लिंबू पिळून त्यात 1 चमचा मध घालून प्या. हा उपाय दररोज केल्यास रक्त लवकर वाढते. 9. अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते. पालक अ, क, B9, लोह, फायबर आणि कॅल्शियम जीवनसत्वे भरपूर असतात. पालक एकाच वेळी 20% पर्यंत लोह वाढू शकते. पालक भाजीला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो. 10. 3. रक्त वाढण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. दररोज 1 ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने रक्त लवकर बनते. 11. मक्याच्या दाण्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. ते पौष्टिक आहेत आणि उकडून व तळूनही खाऊ शकतात. 12. 1 ग्लास बीट रसात थोडे मध मिसळून ते पिल्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते, ज्यामुळे शरीरात रक्त तयार होते. 13. सोयाबीनमध्ये विटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. अशक्तपणाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. 14. डाळिंबाच्या रसामध्ये थोडेसे सैंधव मीठ आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायल्यास शरीरातील लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते. 15. गुळासोबत शेंगदाणा खाल्ल्याने शरीरात लोह वाढते. 16. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लसूणमध्ये थोडे सैंधव मीठ मिसळा आणि चटणी बनवा. रोज खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. 17. शरीरात रक्ताचा वाह पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी दुधामध्ये खजूर घाला आणि झोपण्याआधी दूध प्या. दूध प्यायल्यानंतरही खजूर खा. 18. रक्त वाढवण्यासाठी गुळवेलची रस सर्वोत्तम आहे. 19. आवळा आणि जांभूळ रस समप्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. 20. शिंगाडा खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीरातील सामर्थ्य मिळते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. वरील टिप्स उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.